श्री स्वामी समर्थ। आज दिवाळीचा दुसरा दिवस, धनत्रयोदशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांकडे धन दौलत तर सगळंच पाहिजे असतं, पण आरोग्य पण आपलं चांगलं असावं म्हणून ही आरोग्याची देवता आहेस। ही आरोग्याची देवतेची पूजा करायची आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा। धन संपत्ती किती असली तर ती सगळी आपली आरोग्य चांगलं नसलं तर ते सगळं धन संपत्ती चालले जाईल। म्हणून आरोग्याची देवता जर आपल्या पाठीशी असली, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला तर धन संपत्ती आपल्याजवळ टिकून राहील। म्हणून आज आरोग्याची देवतेची पूजा करायची, त्यांचा आशीर्वाद और चांगलं आयुष्य आरोग्य प्राप्त करायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा। म्हणून आज या आरोग्याच्या देवतेचं खूप महत्त्व आहे। यांची आरोग्य देवता आपल्यावर प्रसन्न असली तर आपली धन संपत्ती टिकून राहील। म्हणून धनाची पूजा न करताना ही आरोग्याची देवताची पूजा करायची आणि आरोग्याच्या देवतेचा आशीर्वाद घ्यायचा। अशी पूजा मांडून ठेवायची। या शास्त्र पद्धतीने आपण पूजा करावी। चला तर आज आपण धन्वंतरी ग्रंथांचे और धन्वंतरी महाराजांचं पूजन करू आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करू। सगळ्यांना चांगलं आयुष्य आरोग्य मिळावं ही अशी मी धन्वंतरी महाराजांना प्रार्थना करते आणि सगळ्यांनी चांगलं राहावं।